प्रचंड मराठीवरती प्रेम असतात कुणाल वैती यांनी 12 खेळत आले होते. 12 खेळाडू आदर्श च्या टीमने आपला तिकडे थोडा फिरवलं तर पुन्हा एकदा त्याने शॉट चेंज केले लेफ्ट आर्म और दोघे एक धावते भेटते आणि एक धावणे संघ पोहोचतो. 9 धावसं गेलं ते 9 आणि स्ट्राईक होते पंकज. तो सूत्ररक्षणा बदल करताना तरी लोणा संघ राज आणि निवड जोडला जातो. खरोखर डाव्या हाताने गोलंदाजी करणार लेफ्ट आर्म ओव्हर मार राज पंकज साठी पुढचा चेंडू पुढच्या चेंडूवर परत हात होतो मात्र धावसंघ शेवटचा चेंडू बाकी धावसंघ होती 11. प्रेक्षक वर्गाची हळूहळू उपस्थित संदेश खरोखर स्ट्राईक होता मात्र समीर शेवटचा चेंडू बाकी असा या षटकातला. यासाठी पंच लावले ते आपले जोरदार ट्राय करण्याचा प्रयत्न पण एकच धाव भेटेल इथे एक धाव पोहोचतो. 14 पासून घेऊन धाव संघ होती 13 14 षटक संपलेलं एक षटक संपलं धाव संघ दिलं. चालू आहे नाश्ता करून आलो. मोबाईल तर मी एक रंग प्लस 2+1 कुमार
कल्पेश पोषण 14 पहिल्या षटक संपलं कल्पेश दुसरा पॉवर प्ले षटक खेळून जातो कल्पेश ओढ मारा आणि थर्टी चेंडू लो फील्ड होता आणि हा निश्चितच क्रिकेटच्या मैदानावरती संधी समोर क्षेत्रक्षमतेरित्या मात्र ऋषिकेश तुम्ही खरोखर एक हलगाचा जीव घेतला भाव संपतो तुम्ही जो खेळ तीन चेंडू एक जे एक रन का वाढवला चेस कंपल्सरी आहे हां कंपल्सरी बॉल किती झाले चार चेंडू झालेत ओव्हर टू गो कल्पेश समीर साडे या टायमाला मात्र कमबॅक केलं गोलंदाजी खरं किती स्कोर दिला 8 8 धाव संख्या दिली खरोखरच चांगली बाहेर पहिले 14 नंतर 10 दिला मनीष क्या हुआ पानी दोन षटक संपले धाव संख्या 24 अजून गडी लेफ्ट हँड गोलंदाज एक आणि गाडी बाद होते खरोखरच
समीर याने वैयक्तिक 13 धावा. खातो ना अमित नवीन फलंदाज हमीद. मनीष पुढचा चेंडू पंकजसाठी. जबरदस्त गोलंदाजी करायला लागली टीममध्ये मनीषाना. धावसंख्या 24, 2 षटकांमध्ये मनीष आतापर्यंत 2. तिन्ही चेंडू निर्धाव जातो. पंकजसाठी या टायमाला मात्र हा टिकला 2. पंकजने दोन्ही धावांनी संख्या पोहोचली. धावसंख्या होती ती 26 षटक होती. तिसरा आणि हा झेल होतो का पाहिजे कॅच. एक सुंदर प्रकारे फलंदाजी करू. अजून हमीदला आपलं खातं खोलायचं आणि खूपच आणि पुन्हा पण नाही. दोनदा बेटाच्या 2 धावसंख्येने 31 धावसंख्येवरती 31 धावसंख्येने तर षटक. आणि इथे 3 ते काय समजत नाही. किती झाले? 31 धावसंख्या दिली होती 31. 3 षटकं संपली. प्रत्येकी सरासरी 10. बॉलरचं नाव काय मित्रा? नवीन गोलंदाज सचिन काटकर. एक जबरदस्त चौथं षटक गोल. सचिन काटकर हमीसाठी फुलटा चेंडू होता आणि हा सुंदर गेला. कल्पेश आली.
नवीन फलंदाज तो अली, कारण मागच्या मॅचमध्ये सुद्धा अलीने जी फलंदाजी केली होती त्याचप्रमाणे अली या सामन्यावर सुद्धा अली आहे आणि अलीला कशा प्रकारे खेळतो पाहिजे. नवीन स्ट्राईक लावला होता आता मात्र पंकज आणि गोलंदाज होतो सचिन काटकर. लेफ्ट स्टँड बॅट्समन खरोखर एक सुरुवातीला ओपनिंगला आलेला पंकज जबरदस्त खेळ खेळताना इथे दिसतोय. एक बाजू लावून धरली त्यांनी आणि सचिन काटकर थोडेसे सचिन काटकर या टाइमला मात्र लावून आणि डिक्लेअर झोनमध्ये दोन धावे 33 धावसंख्येवरती धावसंख्या गेली ती 33. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण थोडसा बदल करताना थोडसा पॉईंट पंकज आणि अली गोलंदाज सचिन 21 धावेने 1 धावेने संघ पुढे जाताना त्या संघाने 35 स्ट्राईक लावला. सचिन काटकर यांचा पुढचा चेंडू वर देखील मारा करतो धोनीसाठी पंचांना पास करून स्लोवर चेंडू होता खरोखर या सामन्यासाठी आजच्या दिवसासाठी पूर्ण दिवस या सामने दरम्यान बॉल किती बॉल किती बहुधा 2 चेंडू बाकी षटकात सुंदर गोलंदाजी तरी सचिन काटकर पुढच्या अलीसाठी अलीला पुन्हा एकदा स्लो प्रचंड वेगाने टाकला चेंडू पण आपल्यात मात्र प्राप्त काटकर यांचा शेवटचा चेंडू स्ट्राईक झाला तर एक अवांतर धावे किपर
की 8? 8 8 आहेत 2 3 4 5 वाईट किती आहेत वाईट प्लस 39 ना. धावसंघ दिला 39. सर्वात काय गोंडीचे तो मनीष आहे ना. शेवटचं षटक वैयक्तिक विचार. मनीष शेवटचे 6 चेंडू बाकी. 6 चेंडू बैटिंग झाले. कल्पेश शर्मा किती गेले. नेटवाला प्रॉब्लेम नाही ना. 18 पंकज वैयक्तिक 18 धाव काढून नंतर मेन बॅट्समॅनचं नाव आहे टोपीवाल्याला ब्लू फैसल. फैसल नवीन मला म्हणतो फैसल आलो. 5 चेंडू बाकी. 5 3 गडी बाद झाली आतापर्यंत. सॉरी 3 गडी बाद झाली. आणि ह्या टायमाला दर्शन तू आकडीचा सामान गगन चुंबी असा षटकार मारला तर म्हणजे एक धावसंघ दिला. धावसंघ होती 47. धावसंघ दिले 47. बॉल वाढवली ना. हा धावसंघ दिला की 47. फैसल मनीष सुंदर प्रचंड वेगाने टाकला होता. लेफ्ट आर्म राउंड विकेट या टायमाला सुद्धा मनीष नूर हा नूर मी कुठे काय बोललो. स्ट्राईकला कोण येतोय. शेवटचा चेंडू नोट स्ट्राईकला येतोय. मात्र शेवटचा चेंडू 5 षटकांनी सामना समोर चांगला.
बावन्न धावांचे लक्ष कशा प्रकारे पार करतो आज संघ पाहायचं, कारण एक उत्कृष्ट संघ म्हणून ज्याला ओळखला जातो चेंबूर एरियामध्ये. राहुलचा संघ म्हणून ज्याची ख्याती आहे पूर्ण चेंबूरमध्ये, खरं जबरदस्त टॅलेंट असणारा संघ, आणि ती स्ट्राईकला जाते मैदानामध्ये झोरी. मंगेश वैद्य आणि सचिन काटकर एक सुंदर गोलंदाजी केली होती आणि फलंदाजी पण सुंदर करवलं, कारण आदर्श संघाला लक्ष ठेवलं होतं. 52 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि 52 धावा कशा प्रकारे कुठल्या षटकापर्यंत बदल मारतो, कशा प्रकारे कुठल्या षटकापर्यंत तो रोखून जातो आदर्श संघ, कारण एक उत्कृष्ट चांगला बघायला भेटेल. स्वर्गीय अमरनाथ पाटील क्रीडा संकुलावरती स्वर्गीय संताजी बाबाकोडाच्या समारोह सामन्याचं आयोजन केलं गेलं आणि विशेष सहकार्य दिलं गेलं ते म्हणजे निमिषभाई भोसले, आपले अणुशक्ती नगर विधानसभा संघटक, त्याचबरोबर नयन पाटील, प्रसाद जाधव, इम्रान भाई, राहुल शेवाळे साहेब, म्हणजे सातनगोल सर, कोणताई शेवाळे, उमेश करकरे, सलीम शेख, दादू पाटील, केतन पाटील, सचिन पाटील आणि गोवंडीचे सर्व खेळाडू विशेष सहकार्य दिलं गेलं आहे. ओपनिंग जोडी मैदानामध्ये सचिन आणखी मंगेश आणि सचिन. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतला तर खातं खोललं गेलं. फैजान त्यालाच चेंडूवरती आपलं खातं खोललं गेलं, स्ट्राईक लावतो मंगेश वैद्य, एक जबरदस्त टॅलेंट खेळाडू. टेनिस मध्ये त्याचं खरोखर एक आदरणीय नाव घेतलं म्हणजे तो म्हणजे मंगेश वैद्य. तो स्ट्राईकवरती आलेला समोर होतो फैजान, लक्ष ठेवतो 52 धावांचं. त्याचबरोबर
धनाजीभाई शेळके आणि श्रीराम यांचं आगमन झाले. गोवंडी स्पोर्टच्या वतीने हार्दिक असं त्यांचं स्वागत करतो. मंगेश समोर होतो, मंगेश वरती समोर होतो गोलंदाज फैजल. पहिला दुसरा चेंडू आणि पहिला चेंडू आणि जबरदस्त खरोखर झेल घेतला असता, जबरदस्त झेल असला असता, पण पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं षटकार मारून मंगेश कोयती आणि आपले इरादे स्पष्ट केले की मी मोठा खेळाडू काय होते. पहिल्या चेंडूवरती 6 रन खातं खोललं गेलं. धावसंख्या होती 7. एक जबरदस्त लक्षात दिला चेंडू. खरोखर तेवढं तत्परतेने झेल घ्यायचा प्रयत्न. समोर खरोखर तो झेल खाली समोर होता, पण तो थोडासा झेल सुटला गेला आणि 6 धावा भेटतात मंगेश वैतीच्या खात्यामध्ये. सगळ्यात धावा 7. तिसरा चेंडू फैजान समोर होता, मंगेश वैती आक्रमक संबंध होते. पुढचा चेंडू खेळायला तयार. फैजानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि हा जातो पुन्हा चेंडू आणि हा सुद्धा षटकार होतो. निश्चितच षटकार होतो. 2 चेंडूवर 2 षटकार मारून स्वागत करतो मंगेश वैती. खरोखर जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटते. स्वर्गीय अमरनाथ पाटील क्रीडा संघटनेवरती काल मॅच खेळला गेला. त्या प्रकारे आज सुद्धा मंगेश वैती पहिलाच सामना झाला होता. 2.3 षटकामध्ये जो सामना संपला होता हली आणि याने जबरदस्त. त्याचप्रमाणे मंगेश वैती 2 चेंडूवरती प्रहार जोरात केला आणि 6 धाव 2 षटकार स्वागत धावसंख्या केला. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते मंगेशच्या बॅटमधून. फैजानचा पुढचा चेंडू आणि हा सुद्धा षटकार होतो. 3 षटकारवरून स्वागत केलं. खरोखर जबरदस्त फलंदाजीचा प्रत्यक्षात साथ करतो मंगेश वैती. एक जबरदस्त खेळाडू स्वर्गीय अमरनाथ वाडे क्रीडा संघटनावरती पाहायला भेटतो. धावसंख्या होती 19. धावांचा पाऊस पाहायला मिळतोय. षटकारांचा पाऊस पाहायला मिळतोय मंगेश वैती याच्या बॅटमधून. अक्षरशः नाभर केलं गोलंदाज फैजानेला. खरोखरच शेर जो अपना इलाका बदल सकता है लेकिन इरादा कभी नहीं बदलता. त्याचप्रमाणे मंगेश वैती आपला इरादा कधीच बदलत नाही आहे. या टायमाला थोडस स्लोवर टाकलं चेंडू. एकदा धरून भेटते आणि एक धावरी संघर्ष होतो. धावसंख्या होती 20 धावसंख्येवरती. 52 धावांचा पाठलाग करताना जबरदस्त खेळी करतो मंगेश. स्ट्राईक लावतो काटकर. 2 आक्रमक असे फलंदाज. पुढच्या फैजानाचा पुढचा चेंडू स्लायवर चेंडू होता आणि हा झेल खरोखरच झेल बाद होतो. कव्हरच्या दिशेवरून मारण्याचा प्रयत्न आपल्याला सफलच असा आणि गडीबार होतो सचिनच्या स्वरूपामध्ये आणि भैजाला यश भेटते. पहिला गडीबार होतो 20 धावसंख्येवरती. सचिनला काही करावं दाखवतो याची जाग घेऊन जातो तो म्हणजे कल्पेश माहुलकर उर्फ कडक. ज्यांनी 3 षटकार मारून स्वागत केलं. कडक षटकार मारले होते आणि त्याची साथ देण्यात येतो कल्पेश माहुलकर. धावसंख्या 20 झालेली आहे. 52 पाठलाग करताना एक जबरदस्त खेळी करतो तो म्हणजे मंगेश वैती. जरूर त्याने यश भेटलं फायद्याला, पण धावा दिले. धावा कुठल्या गेल्या 20 धावा कुठल्या गेल्या पहिल्या षटकामध्ये. अजून षटक समजलं नाहीये. षटक समजलं पहिलं. एक षटक समजून धावसंख्या 20 स्ट्राईक लावला होतो पुन्हा आता मंगेश वैती आणि नॉन स्ट्राईक लावतो कल्पेश माहुलकर. फरहानला निश्चित प्राण लावावा लागेल कारण धावसंख्या दिली होती 20 पहिल्या षटकामध्ये मंगेश वैती आणि खरोखर एक जबरदस्त 3 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवले होते आणि त्याच प्रकारे आता फरहानेला इथं निश्चितच त्या चेंडू गोलंदाजी प्राण टाकून गोलंदाजी करावं लागेल. मंगेश आणि कल्पेशसाठी कसा रोखून जातो पाहायचं कारण त्याचं तिसरं षटक घेऊन होते फरहान. धावसंख्या दिली 20. एक जबरदस्त फलंदाजी मंगेश वैती याच्याकडून. पुन्हा एकदा स्ट्राईक लावतो मंगेश आणि हा डिक्लेअर झोन मला त्या चेंडू 2 धावीने संघ जाते पुढे. 2 धावसंख्या दिली 22. थोडं स्लो चेंडू बनावा लागेल. आउटस्विंग चेंडू होता थोडासा स्लो चेंडू होता पण मंगेश बॅटरी काही फरक पडत नाही. धावसंख्या दिली ती 22. गडी वाद दिली जरी एक 52 धावांचा पाठलाग करताना मंगेश आणि कल्पेश एक जबरदस्त जोडी पाहायला भेटते. स्वर्गीय संताजी गायकवाड यांच्या स्मरणार्थ या सामन्याचं आयोजन केलं गेलं. विशेष सहकार्य निमेश भाई भोसले मोहन पाटील यांच्याकडून. पुढचा चेंडू आणि हा सुरू जातो जबरदस्त षटकार. मीडांच्या भरून वाढलेला षटकार. धावसंख्या होते मात्र 28.
क्षेत्ररक्षक मध्ये बघत होतो ते चेंडू कुठे जातो येतो, कारण मंगेश तिच्या बॅट मधून निघाला खणखणीत हा 4था षटकार. धाव संख्या झाली होती 28. फरान आणि दिवस अटेंड केला, पण आज झेल पाहायचं आणि आज झेल घेतलेला. खरोखरच एक जबरदस्त खेळी केली गेली मंगेश यांनी. 28 धावसंख्येमध्ये 27 धावा करून बाद होत होतो मंगेश वैती. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि 28 धावसंख्येवरती दुसरा गाडी बाद होतो पर्याय संघाचा आणि नवीन फलंदाज चालवतो सुनील माहुलकर. सुनील माहुलकर उर्फ पोलाड खरोखरच एक टाळ्याचं स्वागत करते मंगेश वैती यांचा. जबरदस्त खेळी केले गेले आणि सुनील माहुलकर उर्फ पोलाड. आता कल्पेश आणि पोलाड कशा प्रकारे 52 धावांच्या कुठल्या षटकापर्यंत नेऊन पोहोचत पाहायचंय, कुठल्या षटकापर्यंत मजा आपली 52 धावांचं लक्ष ते पार करत पाहायचंय. कारण जबरदस्त खेळी मंगेश वैती याच्या बॅटमधून 4 षटकार मारले होते आणि फैजानावरती यश भेटलं. फैजान आता मात्र कल्पेश जबरदस्त या टायमाला कमबॅक केलं बोललं त्यांनी. थोडंसं आउटस्विंग चेंडू होता, बॅट्समॅनला समजलं नाही काही, जाऊदल्या किपरच्या ग्लोव्ज मध्ये आणि निर्धार चेंडू जातोय. धाव संख्या होती 28 रुपये होते, गडीबाद झाले ते 2 षटक चालू. दुसरा विशेष सहकार्य दिले गेले आमचे निमेशभाई भोसले शिवसेना अनुशक्तीनगर विधानसभा संघटक आणखी नयन पाटील यांच्या आणि त्याचबरोबर प्रसाद जाधव यांच्या हस्ते यांच्या मार्फत सामने जायला गेलं मारण्याचा प्रयत्न आणि हा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू 2 धावेला संघ पोचतो होतो. बॅटकट आहे सर, बॅटकट. धन्यवाद. आपलं खातं बोललं गेलं कल्पेशाने 2 धावेने. शेवटचा चेंडू लागेल. धाव संख्या होती ती 30. षटक चालू आहे दुसरं. अजून 22 धावांचं लक्ष. एक जबरदस्त खेळी करतोय, खेळी करायला गेलो कल्पेशाना आणि हा सुद्धा जातोय डिक्लेअर झोन मध्ये. चेंडू 2 धावे संघ बसतो 32 धाव संख्येवरती. एक सुटबुट कसा करतो फलंदाजी करतो म्हणजे कल्पेश, कारण काही करण्याची गरज नाही. एक स्कोर मात्र आलेला 2 षटक संपलं. धाव संख्या होती 32 आणि 20 धावांचं मात्र लक्ष राहिलेलं आहे. 18 चेंडूमध्ये 20 धावा करायचे. हा सामना जिंकण्यासाठी पर्याय संघाला आणि ह्याच्या पुढचा जो सामना होणार आहे निश्चितच एक त्रिमूर्ती इलेव्हन आणि यांच्यामध्ये जो जिंकेल सामना त्यांच्यामध्ये हा सामना होईल. कारण तो निश्चितच जर पर्यायी संघ या सामन्यामध्ये धडक देतो तर दोन्ही सामने मात्र बघण्यासारखे होतील. कारण त्रिमूर्ती या संघासुद्धा एक जबरदस्त बॅटिंग केली होती. 43 धावा मात्र 2.3 ओव्हरमध्ये समाप्त केल्या होत्या अली आणि हेमंत याने. त्याच प्रकारे इथं 30 धावा कुठल्या गेल्या, 32 धावा कुठल्या गेल्या 2 षटकामध्ये. 2 गडी बाद जरूर झाले पण आता मात्र 20 धावांचे लक्ष राहिलेलं आहे आणि 18 चेंडू आणि 20 धावा. समोर राहतो पोलाड, माहूचा पोलाड म्हणो गोगा. नवीन गोलंदाज होतो गोगा. बत्तीस 20 पाहिजेत, 18 मध्ये 20. थोडस क्रॉस करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूपासून आणि हा जातो डिक्लेअर झोन मध्ये. आपल्या खातं खोलं 2 धाव्याने धाव संख्या दिल्या त्याचा होती. धन्यवाद सर. 2 धाव्याने गोलंदाज जातो गोगा. पहिल्याच चेंडूवरती गोगाच्या 2 धाव्या निघाल्यात पोलाडाच्या बॅटमधून. माळीच्या पोलाड म्हणून ज्याची खेळते या चेंडू विभागामध्ये एक जबरदस्त असणार फलंदाज गोगा. पुढचा चेंडू आणि गोगाने मारला चेंडू बहुधा झेल पाहायचंय नाही. सीमा रेषेच्या पलीकडे जाऊन धडकतो चेंडू आणि 6 धावेने संघ पोचतो. आता मात्र पहिले 2 आले धावसंख्या दिली होती 40. आता मात्र 12 धावांचं लक्ष. पोलाडने आपली ताकद दाखवली. ब्लॉकआउट टाकला चेंडू पण एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. 2 धावा भेटत इथं. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये 2 धावी संघ बसतो. 42 धाव संख्येवरती एक जबरदस्त बॅटिंग करतो तो म्हणजे पर्याय संघ. एक कल्पेश आणि आता खेळतो तो पोलाड सुनील माहुलकर ज्याचं निकनेम म्हणून पोलाड म्हणून तो चेंबूरमध्ये अख्ख्या चेंबूरमध्ये प्रसिद्ध आहे तो पोलाड.
पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये चेंडू घेतो. 2 धावेने संघ पुन्हा एकदा धावसंख्या होते. दोन्ही धावसंख्येमध्ये 44. विजयाच्या जवळ जाताना 53-52 पाठलाग करताना पर्याय संघ एक जबरदस्त खेळी गेली. मंगेशाच्या बॅटमधून 4 षटकार लावले गेले. त्याचप्रकारे पोलार्डने सुद्धा आता 1 षटकार लावला आणि धावसंख्या 44. माहूरला सुद्धा एक मोठे मॅच भरवले होते 5 आणि 6 तारीखला. पंचावन्न कडे अपील मागवले होते. 75 आणखी एक लेग बायचा इशारा मडवी सर यांच्याकडे 1 धावेने धावसंख्या दिली. 45 धावसंख्येवरती प्रथम पारितोषिक 1 लाखाचा आणि द्वितीय पारितोषिक 50,000. त्याची प्रवेश फी असणारा 12,000 आणि मॅन ऑफ द सिरीजचा सरप्राईज ठेवलेला आहे. कारण ही 1 लाख ज्याची पारितोषिक प्रथम प्राईज आणि द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये. शेवटचा चेंडू राखे सर. कल्पेश याचा मानक प्रयत्न म्हणून चेंडू जातो आणि षटक सांगतो. 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तींची धावसंख्या होते ती 45. 7 धावांचं मात्र लक्ष. 12 चेंडू आणि 7 धावांचं लक्ष समोर येते आणि त्या पुढचा तो निश्चितच सामना होणार. एक कडक सामना पाहायला मिळेल आपल्याला. त्रिमूर्ती हा संघ एक जबरदस्त खेळी गेली होती. 43 धावा त्यांनी मात्र 2.3 ओव्हरमध्ये समाप्त केल्या होत्या आणि हा पर्याय संघ तेवढ्या तत्परतेने 6 दिशेने खेळताना 52 धावांचं लक्ष. जाकीर 57 पाहिजे ना. 7 धावांचं लक्ष. जाकीर 2 धावा भेटेल. डिक्लेअर झोनमध्ये 2 धावा चेंडू 2 धावेने संघ पोहोचतो. 27 धावसंख्या होती. अजून विजयाच्या जवळ जाताना पर्याय संघ पुढचा चेंडू हो आता मला फसवा देऊन टाकला होता. कट करण्याचा अप्पर कट करण्याचा प्रयत्न पण जातो चेंडू किपरच्या ग्लोव्ह मध्ये आणि हा 5 धावांचा अजून लक्ष येते. तर या संघाला सामना जिंकण्यासाठी एक जबरदस्त सामना बघायला भेटला आपल्याला. मंगेशच्या बॅटमधून एकदा मात्र रोखू शकत नाहीये पॉईंटच्या दिशेने आणि 1 धाब्याने संघ पोहोचतो. 28 धावसंख्येवरती 4 धावांचं लक्ष मात्र आता चौकार मारतो. षटकार मारले पाहिजे. कल्पेश त्यांची ज्याप्रमाणे त्यांची खेती आहे त्याप्रमाणे ते चौकार मारतात. षटकार मारतो पाहायचंय. 4 धावांचं माफक लक्ष आणि उंच मारलेला जवळजवळ षटकार नाही चौकाचं कॅच. खरोखर एक जबरदस्त कॅच घेतली. उंच असा उत्तम लोक मारला होता पण झेल त्याला तत्परतेने घेतलेला आहे आणि धक्का भेटो पर्याय सांगा. 4 धावांचं माफक लक्ष असताना कल्पेश हा बाद होतो. समोर खरोखर जबरदस्त झेल घेतला तिथं डीपच्या दिशेने आणि कल्पेशची जागा घेतली जाते. कोणताच आहे मनीष. 4 धावांचं लक्ष. समोर होते मात्र पोलाड. महेश मांडवकर महेश मांडवकर कारण मांडवकर पूर्ण झालेलं दिसतोय. कारण 4 धावांचं लक्ष स्ट्राईकला न स्ट्राईक होतं. महेश मांडवकर 4 धावांचं माफक लक्ष असताना एक जबरदस्त खेळी गेली मंगेशाच्या बॅटमधून आणि स्ट्राईकला तो पोलाड. खरोखरच एक जबरदस्त त्यांच्या कव्हरच्या दिशेने 1 धावाने संघाची धावसंख्या होती 49. 3 धावांचं मात्र लक्ष. शेवटचं चेंडू शिल्लक असताना कालपासून सामन्यांचं आयोजन केलं गेलं. दोन धाव होतो. खरोखरच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावने संघ जात होतो. 51 धावसंख्ये टाय झालेला सामना. 1च धाव करायचे मात्र हा सामना जिंकण्यासाठी पर्याय संघाला आणि त्रिमूर्ती या संघाने नाणेफेकीसाठी यायचं. पर्याय संघाबरोबर 2 हात करण्यासाठी कारण हा सामना निश्चितच बघण्यासारखं होणार आहे. कारण त्रिमूर्ती संघ एक जबरदस्त तुल्यबळ संघाला टक्कर देणारा संघ
कारण 43 धावा त्यांनी 2 कंटिन्यू ओव्हरमध्ये समाप्त केला तोच संघ आणि 53 धावाचं लक्ष मात्र हे 3 षटकं संपलेले आहेत. अजून 2 षटकं बाकी आहेत. हा सामना टाय झालेला येत आहे आणि शेवटचे 2 षटकं बाकी असताना 53 धावांचं लक्ष पूर्ण करता येतं म्हणजे सॉरी शेवटचं षटक बाकी असताना 6 चेंडूवर एक चेंडू बाकी 1 रन धावा 1 धावा आहे. एकच धावा आहे वाईट बॉलच्या इशारा आणि हा संघ जिंकलेला तर या संघ जिंकलेल्या दोन्ही संघाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा. आणि ह्याच्यापुरता सामना जो होणार आहे त्रिमूर्ती वर्सेस तर यांच्यामध्ये दोन्ही संघाच्या संघनायकाला मंगेश वैद्य आणि त्या मॅन ऑफ द किताब घेऊन जातात. जबरदस्त खेळ केले 4 षटकार मारून स्वागत केलं होतं. मॅन ऑफ द मॅच कोण देणार धनाजी शेळके आणि श्रीराम यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब देते